हाय सर्वांना नमस्ते. स्वागत आहे आपल्या तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. नेहाला आता शुद्ध आली आणि तन्वी, अर्जुन, अतुल खूप खुश होऊन तिच्यासमोर गेले आणि अर्जुन अतुलला म्हणाला, आधी तू तिच्यासमोर जा, तू दिसला तर तिला बरं वाटेल. आणि अतुलसुद्धा खूप अपेक्षेनं तिच्यासमोर गेला. पण नेहा अतुलला ओळखत नव्हती. आणि कोण तुम्ही, असं म्हणाली आणि अतुलचं तर अवसानच गळालं. त्याला फार मोठा धक्का बसला आणि तो म्हणाला, नेहा, अगं मी अतुल, तू मला ओळखत नाहीस? नेहा, मी अतुल. नेहा तिच्या स्मरणशक्तीवर जोर देत म्हणाली, कोण अतुल? मी कोणत्याही अतुलला ओळखत नाही. हे ऐकलं आणि अतुलनं डोकंच पकडलं आणि म्हणाला, अर्जुन, अरे ही अशी का करते? नेहा, अगं अशी काय करतेस? मी अतुल आहे, तुझा नवरा. असं म्हणून अतुल खूपच अस्वस्थ झाला आणि नेहाला तिची ओळख दाखवायला लागला. पण नेहाला आता काहीच आठवत नव्हतं. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल तू शांत हो, थोडासा बाजूला ये. अतुल तिथून बाजूला जायला तयार नव्हता. पण आणि ती अशी का करते, ही मला ओळखत का नाही? मी तिचा नवरा आहे असं म्हणून मला ओळख, नेहा मला ओळख, असं म्हणून तो तिच्या मागे लागला. आता तन्वीसुद्धा पुढे आली आणि म्हणाली, नेहा, नेहा मी कोण आहे, तू मला ओळखतेस ना? आणि नेहा तन्वीकडे सुद्धा अनोळखी नजरेनं बघत होती. आणि आता एकंदरीतच सगळ्याच गोष्टींकडे ती नव्या नजरेनं बघत होती. आता तन्वीला सुद्धा टेन्शन आलं. जिथं ती अतुल तन्वीला ओळखत नव्हती तिथे ती कोणालाच ओळखणार नाही असं वाटलं. आणि अतुल अर्जुनच्या हातातून निसटला आणि पुन्हा नेहाकडे गेला आणि तिच्या मेमरीवर जोर द्यायला तिला सांगत होता. आणि मला ओळख नेहा, मी अतुल आहे असं तिला म्हणत होता. तो अशी नाही करू शकत. तसा आता नेहाला त्रास व्हायला लागला, कारण अतुल फारच पॅनिक झाला होता. तो सुद्धा आता विक्षिप्तसारखाच करायला लागला. मग नेहाला त्रास व्हायला लागला. तिने गरागरा डोळे फिरवले आणि डोक्याला हात लावला आणि तिचं डोकं दुखायला लागलं. आणि डॉक्टर म्हणाले, एक्सक्यूज मी मिस्टर श्रीवास्तव, प्लीज तुम्ही त्यांच्या मागे असं लागू नका, त्यांना आराम करू द्या, त्या आता नुकत्याच शुद्धीवर आल्या आहेत, तुम्ही बाहेर जा प्लीज, पेशंटला त्रास होतोय. अतुल म्हणाला, त्रास होतोय? नेहाला माझा त्रास होत नाही डॉक्टर. नेहा, सांग ना तू डॉक्टरला, माझा त्रास होतोय का तुला? मी नवरा आहे ना तुझा. नेहाला आता जास्तच त्रास व्हायला लागला आणि तन्वीच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं. तिला अतुलची ती अवस्था बघवत नव्हती आणि तिनं अर्जुनला बाहेर जायला सांगितलं. मग अर्जुन अतुलला बाहेर घेऊन गेला आणि अतुल त्याच्या गळ्यात पडून रडायला लागला. अर्जुन म्हणाला, अतुल शांत हो, असं काय करतोस, हिंमत हारू नको. आणि अतुल म्हणाला, मग काय करू? नेहा परत आली, पण नेहा म्हणून आलीच नाही. तिला बघितलं का तू? किती अनोळखी नजरेनं बघते मला. ती माझी बायको आहे हेच तिला आठवत नाही. मी तिचा नवरा आहे हे तिच्या लक्षात नाही. अर्जुन, आता मी काय करू? असं म्हणून अतुलचा कंठ फार दाटून आला आणि तो ढसाढसा रडायला लागला. अर्जुनला सुद्धा फार वाईट वाटलं, पण ही वेळ स्वतः इमोशनल होण्याची नव्हती, तर अतुलला सावरण्याची होती. त्यामुळे अर्जुन त्याला म्हणाला, अतुल, ती सही सलामत आहे हे महत्त्वाचं नाही का? ती आता शुद्धीतून बाहेर आली आहे, आपण डॉक्टरांशी बोलू. इतक्यात डॉक्टर बाहेर आले आणि अतुलला म्हणाले, मिस्टर श्रीवास्तव, तुम्ही माझ्या केबिनमध्ये या. आणि मग अर्जुन आणि अतुल घाबरतच त्या केबिनमध्ये गेले आणि डॉक्टरांनी नेहाच्या मेंदूचे स्कॅन केलेले फोटो त्या दोघांनाही दाखवले आणि तिच्या मेंदूला कुठे धक्का लागला आहे हे सांगितलं. आणि त्यामुळेच त्यांना थोडासा मेमरी लॉस झाला आहे. आणि अतुल म्हणाला, पण डॉक्टर, ती कधी सगळ्यांना ओळखेल? डॉक्टर, तिचं पूर्ण भरलेलं कुटुंब आहे हो, अशा कुटुंबात ती अनोळख्यासारखी राहिली तर आम्ही तर जिवंतपणीच मरून जाऊ. डॉक्टर म्हणाले, हे पहा,
हा मेमरी लॉस नक्कीच आहे, पण परमनंट आहे असं म्हणता येणार नाही. आधी त्यांना पूर्ण बरं होऊ द्या, त्यांची बॉडी रिकवर होऊ द्या आणि मग आपण त्यांची मेमरी परत येण्यावर काम करू. तसंही निसर्गतः ती परत आली तर चांगलंच आहे. हळूहळू तुम्ही त्यांना जुन्या गोष्टींची आठवण करून द्या. त्या घरी आल्या तर कदाचित हे सगळं वातावरण बघून त्यांना सगळं आठवेलसुद्धा. पण आत्ताच त्यांच्यावर इतका ताण देऊ नका प्लीज, कारण त्यांचं ऑपरेशन ताजं आहे. त्यांना आहे त्या परिस्थितीत तसंच राहू द्या. आणि अतुल हताश होऊन म्हणाला, म्हणजे डॉक्टर, तिची मेमरी कधी परत येईल याची गॅरंटी नाहीच का? आणि डॉक्टर म्हणाले, अनफॉर्च्युनेटली मी ते सांगू शकत नाही. 1 महिना लागू शकतो, वर्षही लागू शकतं, आणि तुम्ही किती चांगले प्रयत्न करता यावर सुद्धा ते डिपेंड राहील. आता सध्या इतकंच करा, त्यांचे प्राण वाचलेत हे खूप महत्त्वाचं, म्हणून त्यांची काळजी घ्या. त्यांच्या मेंदूला ताण देऊ नका. अर्जुन सर प्लीज तुम्ही यांना समजावा, असं डॉक्टर अर्जुनला म्हणाले. आणि अर्जुन म्हणाला, ओके डॉक्टर. मग अतुल आणि अर्जुन बाहेर आले आणि अतुल हताश होऊन तिथेच बाहेरच्या बाकड्यावर बसला. तिला शुद्ध आली आहे, पण मी हक्कानं तिचा नवरा म्हणून त्या खोलीत जाऊ शकत नाही, आणि ही काय वेळ आली माझ्यावर, असं म्हणून तो पुन्हा रडायला लागला. आणि आता अर्जुनच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. मग थोड्या वेळात तन्वी बाहेर आली आणि अर्जुन म्हणाला, नेहा कशी आहे तनू? तन्वी म्हणाली, आहे, झोपली आहे. पण अर्जुन, तिने मलाही नाही ओळखलं रे. अर्जुन म्हणाला, मेमरी लॉस झाला आहे नेहाचा. ती अशाच अवस्थेत आणखीन काही दिवस, महिने, वर्ष राहणारच आहे, असं डॉक्टर म्हणालेत. तिच्या मेंदूवर ताण नको द्यायला तनू. तन्वी म्हणाली, हो, पण अर्जुन, अतुलची अवस्था बघवत नाही रे. आणि हे जर मधुला, पियूला, सगळ्यांना मुलांना कळलं आणि आर्यनला जर कळालं तर, त्याची नेहा आंटी त्याला ओळखत नाही हे त्याला कळलं तर, अर्जुन मुलांचं काय होईल? अर्जुन म्हणाला, घेतील सगळे सांभाळून. सगळ्यांसाठीच हा काळ कठीण आहे तनू. मुलं समजूतदार आहेत, पण या अतुलचं काय करू मी? याला कोण समजवणार? तन्वी म्हणाली, बिचारा, कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही, कधी कुणाला वाईट सल्ला दिला नाही. अर्जुन म्हणाला, हो ना, मी इतका तडक भडक स्वभावाचा, राग आला तर माणसांना शूटसुद्धा करतो, पण तनू त्यानं कधीही माझ्या त्या कामात डोकं घातलं नाही. चुकूनही मला भडकावलं नाही एखाद्याच्या विरोधात. होता होईल तेवढं मला कूल ठेवण्याचाच प्रयत्न करायचा त्याच्या हसऱ्या स्वभावाने. तू जशी माझा कम्फर्ट झोन आहेस ना तनू, तसा तोही माझा कम्फर्ट झोन आहे ग. पण आता त्याला कोण समजवणार? तनू, मी हे नाही करू शकत, मी अतुलला नाही सांभाळू शकत, असं म्हणून अर्जुन तन्वीच्या गळ्यात पडून रडायला लागला. आणि आता तन्वीही रडायला लागली. तिचेही डोळे पाण्यानं भरून आले. इतक्यात नेहा पुन्हा जागी झाली. तिचं डोकं दुखायला लागलं आणि नर्स बाहेर येऊन म्हणाली, तन्वी मॅडम, पेशंट तुम्हाला हाक मारतंय. आणि आता त्या तिघांनाही आशा वाटली की तिनं तन्वीला ओळखलं की काय, आणि म्हणून तन्वी पटकन आत गेली. अतुल आणि अर्जुन त्या रूमच्या दरवाज्यातून तिला बघत होते की ती कशी रिॲक्ट करते. पण आता नेहा तन्वीला ओळखत नव्हतीच, पण तन्वीच्या हाताच्या मायेच्या स्पर्शानं तिला तन्वी जवळची वाटत होती. मग फक्त तन्वीनं तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली, नेहा काय झालं, काय त्रास होतोय? नेहा म्हणाली, माझा नवरा कुठे, माझी मुलं कुठे आहेत? आणि अतुलला खूप आनंद झाला आणि तो पटकन पुढे आला आणि म्हणाला, नेहा, मी आहे तुझा नवरा. आणि त्याला बघितलं तसं नेहा आणखीन त्रास करून घ्यायला लागली आणि म्हणाली, हा कोण माणूस आहे? हा माझा नवरा नाही. मग सतत स्वतःला माझा नवरा म्हणून माझ्यासमोर काय येतोय तो? प्लीज माझ्या नवऱ्याला बोलवा, तो माझी वाट बघत असेल. आणि माझा मुलगा, तोही माझी वाट बघत असेल. आणि आता सगळ्यांना पुन्हा एकदा खूप मोठा धक्का बसला. आणि नेहाचं हे काय सुरू आहे काहीच कळत नव्हतं. तिने तर तिची पूर्ण फॅमिलीच चेंज करून टाकली होती.
जो तिचा नवरा आहे त्याला ती नवरा मानत नव्हती, दुसराच कोणीतरी नवरा आहे असं म्हणत होती. तिला 2 मुली आहेत आणि तिला फक्त एकच मुलगा आहे असं म्हणत होती. आणि तिच्या डोक्यात आता तिची जुनी फॅमिली जाऊन नवीनच फॅमिली आकार घेत होती. आधीची फॅमिली पूर्ण पुसून गेली होती. अतुलला तर हे सगळं ऐकवतच नव्हतं. तो पुन्हा बाहेर जाऊन तोंड दाबून रडायला लागला. आणि नेहा तन्वीला म्हणाली, प्लीज माझ्या फॅमिलीला बोलवा. तन्वी तिचा हात हातात घेऊन म्हणाली, ओके बोलवतो. तुला तुझ्या घराचा ॲड्रेस माहीत आहे का? नेहा म्हणाली, नाही, मला ॲड्रेस माहीत नाही. तन्वी म्हणाली, मग तुला तुझ्या नवऱ्याचं नाव माहीत आहे का? नेहा आता मेंदूवर जोर द्यायला लागली आणि म्हणाली, पुन्हा त्याचं डोकं दुखायला लागलं. आणि तन्वी म्हणाली, ओके तू जास्त स्ट्रेस घेऊ नकोस, आपण शोधूया तुझ्या फॅमिलीला, असं म्हणून तिला शांत केली. आणि खूपच अवघड परिस्थिती होऊन बसली होती. आणि आता रात्र झाली. तन्वी, अर्जुन अतुलला म्हणाले, तुम्ही दोघेही घरी जा, मी थांबते नेहाजवळ. आणि अतुल म्हणाला, नाही, मी नेहाला सोडून जाणार नाही. तन्वी म्हणाली, अतुल तुला इथे थांबून तरी काय फायदा? तूही थकलेला आहेस, दमशील. तशी नेहा तुला तिच्यासमोर येऊही देत नाही, त्यापेक्षा तू घरी जा ना. अर्जुन प्लीज याला घेऊन जा आणि तुझ्यासोबतच ठेव. अर्जुन म्हणाला, हो तनू, मी तेच करणार आहे. मी त्याला आता 1 सेकंदसुद्धा एकटं सोडणार नाही. पण तू एकटी थांबशील ना? अधूनमधून मी येणार आहेच. तन्वी म्हणाली, माझी नको काळजी करू. आणि मग अतुलला अर्जुन घेऊन निघाला. आणि अतुल पुन्हा एकदा आला. दरवाजाच्या काचेतून नेहाला शेवटचं डोळे भरून त्यानं बघितलं आणि अश्रू भरलेल्या डोळ्यातच तिला साठवलं आणि निघून गेला. इकडे मधू, पिहू सगळेजण सतत तन्वीला फोन करायचे. सगळी जावई मंडळीसुद्धा खूप काळजी करत होती. आणि मुलगा म्हटलं तर फक्त आर्यन होता. आणि आता सगळ्यांनाच तन्वीनं सांगितलं की तिचा मेमरी लॉस झाला आहे आणि सगळ्यांनाच धक्का बसला. मग सकाळ झाली. अर्जुन आणि अतुल पुन्हा आले सगळ्यात लवकर. तिनं पुन्हा अतुलला बघितलं आणि ओळखलं नाही. तन्वीनं तिला स्वतःचं नाव सांगितलं म्हणून ती तन्वीला तन्वी म्हणून हाक मारायची. आणि तू नेहा आहेस, तुझं नाव नेहा आहे असं तिला तन्वीनं सांगितलं म्हणून ती स्वतःला नेहा समजत होती. मग तिला सगळे येऊन भेटायला लागले, पण ती कोणालाच ओळखत नव्हती, बोलत नव्हती. अगदी पिहू आणि मधूला सुद्धा तिनं ओळखलं नाही. आणि त्या मुलींना तर फार रडायला आलं. अस्मितानं त्या दोघींना कसं बसं समजवलं. मग अतुल तर तिच्या जवळच बसून होता, पण त्याला बघितलं की नेहा चिडायची, वैतागायची आणि या माणसाला इथून उठव असं म्हणायची. अतुल आता तिच्या पुढेच आला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, नेहा अगं असं काय करतेस, मी अतुल आहे. नेहानं त्याचा हात झटकला आणि रागात म्हणाली, तन्वी त्याला लाज वाटत नाही का स्वतःला माझा नवरा म्हणताना? किती नालायक माणूस आहे हा, मला कसं काय हात लावतो? माझ्या नवऱ्याला बोलवा प्लीज, माझ्या मुलाला बोलवा. आणि अतुल पुन्हा निराश झाला. आणि तन्वीनं पुन्हा तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि नेहाला शांत केलं. पिहू आता तिच्या बाळाला घेऊन आली आणि म्हणाली, मॉम तू याला तरी ओळखतेस की नाही? अगं हा तुझा नातू आहे. नेहा आता फार अनोळखी नजरेने म्हणाली, नातू? माझ्या मुलाचं अजून लग्नसुद्धा नाही झालं तर मला नातू कुठून आला? तन्वी अगं हे कोण लोक माझ्यासमोर येतात, मला जे हवेत ते माझ्यासमोर का नाही येत? आणि आता तन्वीनं सगळ्यांना जायला सांगितलं आणि पिहू खूप रडायला लागली. आरवनं तिला समजावलं, तिथून घेऊन गेला. संग्रामनं मधूला समजावलं आणि दोघीही मुली फार रडत होत्या. आणि आता ऑफिसमध्ये आर्यन आणि आर्या दोघे होते आणि दोन्ही मुलांच्या खांद्यावर देसाई इंडस्ट्रीची जबाबदारी आली होती. कारण अर्जुन अतुल कशातच लक्ष देत नव्हते. आणि जोपर्यंत अतुलचं कशात लक्ष नसणार होतं तोपर्यंत अर्जुनसुद्धा असाच अस्वस्थ राहणार होता. एक वेळ अर्जुन डळमळीत झाला, अस्वस्थ झाला तर अतुल त्याला सावरायचा. पण
अतुल जर डळमळीत झाला, त्याचं स्वास्थ्य हललं, तर मात्र अर्जुनचं सुद्धा स्वास्थ्य हलायचं. कारण मैत्रीच होती दोघांची अशी जगासाठी बेमिसाल. त्यामुळे अर्जुनसुद्धा ऑफिसचं नावसुद्धा काढलं नाही. त्यामुळे आर्या आणि आर्यन दोघेही आता दाखवून देणार होते त्यांची हुशारी आणि ताकद. आर्यनला फार इच्छा होती तन्वीला येऊन भेटायची, पण इतका लोड होता की त्याला ते जमलंच नाही. तो मीटिंगमधून जितका पण वेळ मिळेल तितका अगदी 1.5 मिनिटांचा वेळ भेटला तरी त्यातून फोन करायचा आणि तिची चौकशी करायचा. मग फायनली संध्याकाळी तो मोकळा झालाच आणि फार थकून घरी निघाला. त्याला स्वीटीचा फोन आला आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, मला आंटीला भेटायचं आहे. सगळे जाऊन भेटून आले, फक्त मी राहिले आहे. आर्यन, मला घेऊन चल ना प्लीज, मलाही त्यांना बघायचं आहे. आणि आर्यन म्हणाला, ओके, मी तुला पिकअप करतो, आपण दोघं जाऊया. मग आर्यननं तिला अर्ध्या तासात घेतली. फ्रेशसुद्धा न होतं हॉस्पिटलमध्ये निघाला. नेहा आणि तन्वी बसल्या होत्या आणि नेहा स्वतःच्या मुलाच्या कहाण्या सांगायची, काही पण सांगायची. तो असाच करतो, तो तसाच करतो, तो खोडकर आहे, आता मोठा झाला आहे, कॉलेजला आहे, फार हुशार आहे. आणि हे सगळं तन्वीला काहीच कळत नव्हतं, तरी पण नेहाच्या समाधानासाठी ती ऐकत राहायची. आणि इतक्यात स्वीटीचा हात पकडून आणि तिला व्यवस्थित सांभाळत आर्यन त्या रूममध्ये घेऊन आला. आणि तन्वी म्हणाली, आर्यन, स्वीटी, या बसा. आणि आता नेहानं आर्यनला बघितलं आणि खूप खुश झाली आणि म्हणाली, तन्वी, अगं माझा मुलगा आला, हाच माझा मुलगा शिवांश, तू कालपासून का नाही आला? आणि आता आर्यन चक्रावला आणि म्हणाला, काय, कोण शिवांश? नेहा म्हणाली, असं काय करतोस, तू माझा मुलगा शिव. आता थोडीशी तन्वीसुद्धा चक्रावली, पण तिनं हुशारीनं सगळं सांभाळलं आणि आर्यनला खुणावलं आणि म्हणाली, तिला बोलायचं ते बोलू दे, निदान ती तुला तरी ओळखते, पण वेगळ्या नावानं. बहुतेक नेहाचा आर्यनवर खूप जीव होता, म्हणून तिला त्याचा चेहरा आठवत होता, पण नाव मात्र भलतंच देत होती. आणि नेहानं आर्यननं स्वीटीचा हात पकडला आहे ते बघितलं आणि म्हणाली, शिव, ही मुलगी कोण आहे? आणि आर्यन थोडासा अंदाज घेत म्हणाला, आंटी, ही माझी बायको आहे. तशी नेहा चिडली आणि म्हणाली, मला आंटी म्हणतोस? तू तुझ्या मम्मीला आंटी म्हणतोस? आणि तू लग्न कधी केलं? सोड तिचा हात, असं म्हणून तिनं आर्यनला स्वीटीचा हात सोडायला लावला. आणि हे काय चाललंय आता कोणालाच कळेना. आणि तन्वीनं आता नंतर सगळं समजावून सांगते म्हणत स्वीटीला बाहेर जायला सांगितलं. आर्यनला थोडंसं नेहाजवळ बसायला सांगितलं शिव म्हणून. आणि नेहाला फार फार बरं वाटत होतं. आर्यनने सुद्धा आता शिव तर शिव, काही का असे ना, असं वाटून तिला छान वाटते ना, म्हणून गप्पा मारायला सुरुवात केली. आणि नेहा म्हणाली, शिव, तू लग्न केलंस का, मला न सांगता? शिव, मी त्या मुलीला घरात घेणार नाही बरं का. आणि आता आर्यनसुद्धा महाहुशार होता, लगेच शिवच्या कॅरेक्टरमध्ये घुसला आणि आर्यन तिला आंटीऐवजी म्हणाला, नाही गं मम्मी, आय एम जस्ट जोकिंग, तुला माहीत आहे ना मी जोक करतो. आणि नेहा म्हणाली, तसा तू आहे बदमाश लहानपणापासून. आणि तुझे पप्पा कुठे आहेत? ते का नाही आले मला भेटायला? आणि आता हिच्या डोक्यात पप्पा म्हणून कोण आहे ते कळेना. अतुलला तर ती समोर येऊ देतच नव्हती, त्याच्यावर चिडायची. आणि मग आर्यन म्हणाला, मम्मी, मी उद्या सकाळी पप्पांना घेऊन येतो, पण तू तुझी काळजी घे बरं का, आणि लवकर बरी हो, पप्पांनासुद्धा तुझी खूप आठवण काढतात. आणि ते मग दुसऱ्या दिवशी रिया, कुणाल तिला बघायला आले, कारण ते दोघे थोडेसे बाहेर गेले होते आणि बघायला यायचे राहिले होते. जसा कुणाल समोर आला आणि नेहानं त्याला बघितलं तशी म्हणाली, सुशील. तसे पुन्हा सगळे चक्रावले आणि कोण सुशील म्हणून कुणाल, रिया स्वतःच्या मागे बघायला लागले, सुशील कोण आहे का म्हणून. तर कोणीच नव्हतं सुशील. आणि नेहा तन्वीचा हात पकडून म्हणाली, नेहा. तन्वी, अगं हाच माझा नवरा सुशील. आणि सुशील, तू मला आत्ता बघायला येतोस का? मी हॉस्पिटलमध्ये आहे, तुला कुणी सांगितलं नाही का? आणि हे काय सुशीला दीदी, तुम्ही येणार, मला सांगितलं का नाही, असं ती रियाला म्हणाली. आणि तिनं रियाला कुणाची बहीणच करून टाकली. आणि पुन्हा रिया आणि कुणाल चक्रावले.
आणि आता आर्यनला मुलगा मानला आहे होतं, ठीक होतं. आणि आता कुणाल नवरा आणि रियाला त्याची बहीण करून टाकलं. आणि बाप रे, आता हा पेच कसा सोडवावा काही कळत नव्हतं. मग आता तन्वीनं पुन्हा तिला शांत केली आणि नेहा कुणालला म्हणाली, सुशील, मला घरी घेऊन चल, मला इथं नाही थांबायचं. आणि हे सगळं ऐकूनच सगळ्यांना धक्का बसला. पण आता तन्वीनं सगळ्यांनाच समजावून सांगितलं की नक्की तिच्या बाबतीत झालंय काय. डॉक्टरही असेच म्हणाले होते. आता तुम्हालाही काही दिवस असंच नाटक करावं लागणार, कंटिन्यू, नाहीतर त्यांना तो धक्का सहन होणार नाही जर तुम्ही त्यांना खरं सांगायला गेला तर. त्यामुळे त्यांना त्यांच्याच भ्रमात राहू द्या काही दिवस. आणि हे ऐकलं आणि कुणालनं घाबरून डोळे मोठे केले आणि म्हणाला, काय, मी आणि नेहाचा नवरा? ओ माय गॉड, असं म्हणून त्यानं डोक्यावर हात मारला. आणि आता काय होईल पुढं हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.